नमस्कार, मी निधी पेडणेकर. तुम्ही पाहताय लोकमत मुंबई. मुंबईमध्ये आता गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते. मुंबईतल्या मोठमोठ्या मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन सोहळे सुद्धा सुरू झालेले आहेत. पण मुंबईमधल्या रस्त्यांवरचे खड्डे आणि ते खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येणारी कामं यामुळे मात्र मुंबईतल्या रस्त्यांचा समतोल बिघडलेला आहे. मुंबईतले रस्ते असमतोल झालेले आहेत, त्यामुळेच विघ्नहर्त्याचा मार्गसुद्धा आता सुरळीत राहिलेला नाही आहे. आता यावरती नेमकं मुंबई महानगरपालिका गणेशोत्सव समन्वय समितीचं म्हणणं काय आहे, मुंबईतल्या मोठ्या गणेश मंडळांचं यावर नेमकं काय म्हणणं आहे, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जे काही खड्डे आहे ते खड्डे बुजवले जातात, परंतु कालांतराने परत ते 5-10 दिवसांनी जोराचा पाऊस आला की परत ते खड्डे वर येतात. म्हणजे खड्ड्याचा जो भरलेला असतो डांबर म्हणा किंवा काय डागडुजी केलेली असते, ती काय व्यवस्थित डागडुजी होत नाही, पुन्हा त्या ठिकाणी खड्डे पडले जातात. तर आमची त्यांना एक विनंती आहे की किमान 1-2 महिने तरी हे खड्डे व्यवस्थितरित्या झाकले जातील किंवा त्याचं काम चांगल्या दर्जाचं व्हायला हवं, ते होणे गरजेचं आहे, अशी प्रशासनाला विनंती आहे. व खड्डे वेळच्या वेळी बुजवले गेले पाहिजे. कारण ते कसं असतं, ट्रॉली जेव्हा खड्डे असतात तर खड्ड्यावर जेव्हा त्याचा बॅलन्स जातो त्यामुळे कुठेतरी दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिकेकडनं त्याची एक कायमस्वरूपी त्याच्यावर तोडगा निघण्याची गरज असते. आज कालही मुख्यमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी बोलणी केलेली आहे आणि लवकरात लवकर ते खड्डे पुन्हा काम देखील महापालिकेकडनं पूर्ण केलं जाईल. आणि दुसरी गोष्ट, सिग्नलचा जो प्रश्न उद्भवला, जो प्रसंग गेल्या शनिवारी आपण पाहायला मिळाला, तर ते मला वाटतं कुठेतरी आज वाहतूक पोलिसांकडनं देखील थोडंसं नियंत्रण त्या बाबतीत थोडंसं कुठेतरी चुका राहून गेलेल्या आहेत. त्यांनी त्याकडनं देखील वाहतुकीच्या काही पर्यायी व्यवस्था त्यांच्याकडनं करता आल्या असत्या, परंतु त्या काही त्यांच्याकडनं करता आल्या नाही, त्या दिसल्या नाही. त्यामुळे थोडासा गोंधळ झाला. नुकताच जो एक आगमन सोहळा या ठिकाणी परळवरून जो आगमन सोहळा निघाला होता, त्यावेळी सिग्नलचा एक आडवा पोल आला होता. असेच जे आडवे पोल काही ठिकाणी आहेत, त्या शासनाला एक विनंती आहे की गणेशोत्सव होईपर्यंत की जे आडवे येणारे जे पोल आहेत, सिग्नल पोल आहेत, ते किमान दुसऱ्या ठिकाणी अन्य ठिकाणी हलवावे, ही प्रशासनाला आमची मंडळाकडून विनंती असणार आहे. व आगमन सोहळा हा व्यवस्थितरित्या कुठचाही अडथळा न येता पार पाडण्याकरिता प्रशासनाला आम्ही आवाहन करतो की आपण जेवढं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे मंडळाला, तेवढं आपण सहकार्य करावे. जेव्हा तुम्ही आगमन करता त्या आगमनाला जो मार्ग असतो त्या मार्गाची रेखी करण्यात यावी अगोदर, जेणेकरून मधले जे अडथळे असतात, सिग्नल असतात, खड्डे असतात, काही वायरिंग केबल्स असतात, त्या देखील वेळेच्या अभावी काढता येतील. नमस्कार, मी अमित सुभाष कोकाडे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा मी सहकार्यवाहक आहे. मागील 1 महिना झाला आपण महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाशी आपण समन्वय साधत आहोत याच संदर्भात की 2024चा गणेशोत्सव जो तोंडावर येऊन टेपलेला आहे. आता काहीच दिवस उरलेले आहेत. या दिवसांमध्ये तुम्ही पाहिलं तर आता आगमनही सुरू झालेले आहेत. मुंबईतील मोठमोठ्या मंडळांच्या त्यांच्या मंडपाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तर अशावेळी काही ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणाहून मूर्त्या बाहेर पडत आहेत किंवा त्यांचे जे मार्ग आहेत त्या ठिकाणी झाडांच्या फांद्यांची छाटणी झालेली नाही आहे. त्याचसोबत सिग्नलचे जे पोल आहेत ते आडवे आलेले आहेत, जे मूर्तींना अडथळा म्हणून तिथे निर्माण होत आहे. आणि त्याचसोबत जर तुम्ही पाहिलं तर रस्त्यांचे खड्डे जे पडलेले आहेत, म्हणजे ते त्यांनी काम केलेलं होतं पण पुन्हा ते खड्डे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे रस्ते कुठेतरी असमतोल आहेत आणि त्यामध्ये या मोठ्या मूर्त्या घेऊन जाताना अडचण निर्माण होते. येत्या काही दिवसात आणखीन महत्त्वाच्या मंडळांचे आणि गणेश मूर्तींचे आगमन सोहळे येऊ घातलेले आहेत आणि ह्या संपूर्ण प्रश्नांवर प्रशासन आता कशा पद्धतीनं तोडगा काढतं तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.